हॅलो 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 नमस्कार मंडळी, वेलकम टू माय व्लॉग. तर आज सकाळी नाश्ता करायसाठी कॅन्टीनमध्ये गेले तर एका सेक्शनमध्ये हा ब्लड डोनेशन कॅम्प भरवला होता. मी पण खूप दिवस झाला ब्लड डोनेशन केलं नव्हतं, त्याच्यामुळे सगळ्या टेस्ट क्लिअर केल्या आणि बेडवर जाऊन झोपली. तेवढ्यात ही ताई आली. इथेच आहे म्हणून हिने नस शोधली आणि एवढी मोठी सुई उपसली ना की हा 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 हा. माझ्या सासूबाई शिवणकामातून ब्रेक येतात ना तेव्हा अशीच सुई रिळामध्ये घुसवून ठेवतात. आता हिने कुठलीही चिकटपट्टी लावलेला आणि काय माहिती, पण ही पुढे काम करेपर्यंत मागे ती चिकटपट्टी निघून पण गेली. म्हणजे माझा अख्खा प्रोजेक्ट तिच्या चिकटपट्टीच्या भरोश्यावरती होता. काय होणार होतं पुढे देवालाच माहीत होतं. बाकी काय पण बोला, ताई हिसाबात एक नंबर होती. 19-20 नाही 20च पाहिजे होतं तिला. काहीतरी प्रेशर कमी होतं त्याच्यामुळे माझं ब्लड निघत नव्हतं. तर बरोबर तिने पायपं बिपं दाबून काय ते माझं ब्लड परत चालू केलं. आणि तिला त्या मशीनवर पण भरोसा नव्हता बहुतेक, ते हातानेच चेक करत होती भरलं आहे का नाही. ह्या पोऱ्याला बिचाराला दया आली माझ्यावरती. बिचारा आला धावत पळत. पहिले 350 ml रक्त काढून घेतला माझी, तेव्हा ह्याला काही काळजी नाही वाटली. आता बोलतो 2 तास काय ड्राईव्ह करू नका, काय हेवी ड्युटी वर्क करू नका. ही असली काळजी काय कामाची. पण पहिले बोलायचं ना रक्त द्यायच्या आधीच. जाऊ दे, आता काय काढली त्यांनी सुई कशी बशी. सुई काढल्यानंतर मला कळलं जाम मोठा होल पडला आहे माझ्या हातामध्ये करून. आणि एवढं रक्त देऊन पण साल्यानी मला केवढीशी गुंडळी दिला आणि बघा कापसाची केवढंसा बोळा दिला. जसं काही नजर लागणार होती एवढा टीट पण लावला मला त्याच्यावरती. जाऊ दे आता काय चांगलं वाटलं. हे सर्टिफिकेट पण दिलं त्यांनी मला. सर्टिफिकेट, छत्री आणि हा नाश्ता होता तो काही मी केला नाही, पण ओव्हरऑल चांगलं वाटलं. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाई.